सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 विश्वास नागरी सहकारी पतसंस्था रौप्य महोत्सव निमित्त व्याख्यानमाला आयोजित केली आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक सांगली, तसेच वक्त्या मनीषा भोजकर, संस्थेचे चेअरमन बबन भंडारे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। तसेच संस्थेच्या संचालिका स्वाती मनोज वांढरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। संस्थेमध्ये 20 वर्षात अधिक सेवेत असणारे कर्मचारी यांचा सत्कार घेण्यात आला। प्रमुख पाहुणे सुरवसे साहेबांनी पतसंस्थेचं कौतुक केले व संस्था असूनही तुम्ही व्याख्यानमालेचा जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। तसेच जिल्ह्यातील सर्व पतसंस्था यांना आवाहन करणार आहे की इतर कार्यक्रम न घेता समाज प्रबोधन व्याख्यानमाला असा कार्यक्रम घ्यावेत असंही ते म्हणाले। तसेच खास करून महिलांचे सुद्धा त्यांनी कौतुक केलं। इतक्या मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या। तसेच त्यांनी एक आवाहन केलं की प्लास्टिक बंदी झाली पाहिजे आणि येणाऱ्या 5 जूनला वटवृक्ष दिन आहे। 5 जूनला प्रत्येकानं आपल्या आईच्या नावानं एक झाड लावून तेही जोपासण्याचं सांगितले। मनीषा भोजकर मॅडम यांनी आनंदी आणि तणावमुक्त जीवन कसं जगायचं यावर खूप चांगल्या पद्धतीनं व्याख्यान केले। संस्थेच्या संचालिका स्वाती मनोज वांढरे उद्या पुष्प 5वे या व्याख्यानमालेचा सर्वांनी लाभ घ्यावा असं सांगितले। तसेच 3 तारीख या दिवशी सायंकाळी 6 वाजता काडसिद्धेश्वर स्वामीजी कणेरी मठ कोल्हापूर यांचा आशीर्वचन आहे, याचाही लाभ घ्यावा असं सांगितले। संस्थेचे संजय फडतरे यांनी प्रमुख पाहुणे आणि सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।